आपल्या महाराष्ट्रात 3 तारखेला जर का स्थानिक ढग निर्मिती झाली, तरच काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेष जास्त प्रमाणात जास्त ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज सध्या दिसत नाहीये. सध्या काय होतंय, की पूर्वेकडचे वारे हे राज्यात येत आहेत, बाष्प घेऊन येत आहेत. हलक्यासं जोर क्षेत्रसारखी स्थिती इकडे मध्य महाराष्ट्राच्या आसपास बनत आहे. आणि त्यामुळे आज 2 तारखेला काही प्रमाणात ढगाळ वातावरण होतंय. उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आहेत, इकडे विदर्भ असेल, मराठवाडा असेल. पण या ढगांपासून सध्या तरी पावसाचे ढग विकसित होतील असं काही दिसत नाहीये. जसं आपण कालही सांगितलेलं, की जर का स्थानिक ढग निर्मिती झाली, तरच पावसाची शक्यता आहे, नाहीतर पाऊस होण्याची शक्यता ही जवळपास नाहीये. आणि हवामान विभागाने आज उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अलर्ट दिला पण तशा प्रकारे काही ढग या ठिकाणी विकसित झाले नाहीत. आणि आता उद्याचा जरी अंदाज पाहिला, तरी उद्यासुद्धा हवामान विभागाने काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवलाय. आणि उद्यासुद्धा असाच अंदाज आहे, की स्थानिक ढग निर्मिती झाली तरच अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिवचे एक दुसरे भाग या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तरच एक दुसऱ्या भागामध्ये हलकासा पाऊस होण्याची शक्यता राहील. नाहीतर याही ठिकाणी पाऊस होण्याची जास्त शक्यता नाही. तसेच उत्तर महाराष्ट्रात इकडे पावसाचा अंदाज नाही. कोकणात पाऊस नाही होणार. विदर्भात आणि मराठवाड्याच्या इतर ठिकाणी सुद्धा पाऊस होण्याची शक्यता सध्या दिसत नाहीये. जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार नंदुरबार, धुळे, नाशिक पूर्व, नाशिक घाट, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना आणि परभणी या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होईल अशी हवामान विभागाने शक्यता वर्तवलेली आहे. पण जास्त शक्यता पावसाची दिसत नाही. स्थानिक ढगफुटी झाली नाही तर या ठिकाणी पाऊस होणार सुद्धा नाही. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. YouTube आणि Facebook पेजला फॉलो करा.